मुंबईतल्या पश्चिम रेल्वे इथे राम मंदिर या नव्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला। जय श्रीरामच्या घोषणा देत आणि पक्षाचे झेंडे फडकवत हे कार्यकर्ते थेट व्यासपीठाजवळ पोहोचले। यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ काही शमला नाही। आपण हे दृश्य पाहतो, एकतर कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दीही झाली आणि त्यापाठोपाठ घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचे झेंडे फडकवणं, या सगळ्यामध्ये रेल्वे मंत्र्यांनी गोंधळातच राम मंदिर या नवीन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करून टाकलं। आपल्यासोबत स्थानिक आमदार सुनील प्रभू आहेत। आपण या पद्धतीने या ठिकाणी श्रेयवादामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचं दिसते, काय म्हणाल, कोण जबाबदार आहे याच्यासाठी? असं की रेल्वे प्रशासनाने कार्यक्रम आयोजन करताना आणि इकडे जी माणसं आली होती ते माणसं कशा पद्धतीची होती, कशासाठी आली होती याची माहिती घेतली असता हा नियोजनामध्ये अभाव दिसला नसता। सरकार तुमचं आहे सर, आणि याचा समन्वय तुमच्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये असायला हवा होता। शिवसैनिकांनी शिस्त पाळलेली आहे। पलीकडून जेव्हा घोषणा झाल्या तेव्हा या बाजूने घोषणा झाल्या साहजिक आहे। तुम्हाला कोणी दिसलं नेमकं, कोणी या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला? कॅमेरा होता, तुम्ही बघत होता, तुम्हाला जास्त आमच्यापेक्षा कळलं असेल असं माझं मत आहे। सेनेचे कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते होते, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे होते। अक्षरशः या ठिकाणी रामायणचे कार्यकर्ते शिस्तीने घोषणा देत होते आणि भाषणं जेव्हा चालू तेव्हा बंद होती त्यांची घोषणा, परंतु इतर वेळेला घोषणा देणारे कोण होते आपण कॅमेऱ्यात कैद केले असेल, आपण दाखवा। अखेर काय म्हणाल, कुणाला श्रेय जातं याचं सगळं? श्रेय जे आहे ते या भागामध्ये खासदार म्हणून गजानन कीर्तीकर यांनी जे प्रयत्न केले, सुभाष देसाई आमदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी प्रयत्न केले, त्यांनाच आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते सुनील प्रभू। तेव्हा सुनील प्रभू यांनी असं म्हटलं की कोणी गोंधळ घातला आहे, कॅमेऱ्यांनी जास्त टिपलं असेल। राज्य शासनाकडे दिलं, राज्य शासनाने मंजुरी दिली, देवेंद्र फडणवीसने होकार दिला, कळलं की नाही? हे काय श्रेय घेण्याचा प्रकार आहे? आणि शेवटी एक पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर हे राम मंदिर झालं काय? एका दिवसात होणारं काम आहे काय? सर, पण आज केंद्रीय मंत्री होते, एक प्रोटोकॉल असतो, तुम्ही स्वतः होता, हे कुठेतरी टाळता आलं असतं आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला असता। हे टाळणार नाही, नेहमीचा प्रकार यांचा हा नवीन काय आम्हाला। उड्डाणपुरे उड्डाण पूल झालं तेव्हा सुद्धा हेच टोळका आलं होतं झेंडे घेऊन, ते सगळे चढावचढी करतात। त्यांना निवडणुकीमध्ये आपण किती श्रेष्ठ आहोत, किती पुढे आहोत, मोदीच्या ठिकाणी आहे, पण मोदीमुळे हे जे काय फुगलेले आहेत हे हा त्यांचा सगळा प्रकार आहे। कोण होती ही लोक, ही जी टोळकी म्हणतात ती नेमकी कोण होती? ते आणलेली ते काय त्यांच्या नेत्याचं ऐकत होते का? स्वतः विद्या ठाकूर सांगत होते, स्वतः जयप्रकाश ठाकूर सांगत होते, कोणाचं ऐकत नव्हते। त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली। कंट्रोल होतो। आपण बघू शकतो गजानन कीर्तीकर यांनी थेट आरोप केलेला आहे की भाजपचा नेत्यांचा आपल्या कार्यकर्त्यांवरती वचकराई आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। कॅमेरा पर्सन नारायण परमार सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा। त्यामुळे आपण पुन्हा ती उद्घाटन सोहळ्याचे दृश्य पाहण्याचा प्रयत्न करूया। थेट आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि इथे तर उद्घाटन इतक्या प्रचंड गोंधळात उरकण्यात आलं। जय श्रीरामच्या घोषणा देत शिवसेना, भाजप आणि विहिपच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली।
उद्घाटनाच्या नंतर स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन केलं, मात्र कोणीच शांत राहिलं नाही. तेव्हा ही तर नांदी आहेत निवडणुकांची.